नमस्कार मित्रमंडळींनो, आपण प्रत्येक स्थानामधला एक एक ग्रह पटापटा पटापटा बघतोय. तुम्हाला पटकन समजेल असं मला सांगायचंय. आता आपण बघणार आहोत मस्क्युलिन शक्तीचा मंगळ. हा मंगळ आहे ना, हा कुंडलीमध्ये जेवढा उत्तम असतो ना तेवढे तुम्ही धीट असता, कुणालाही घाबरत नाही, अतिशय कृतीपूर्ण असता. हा जर लग्नी आला तर शारीरिक बळ उत्तम असतं आणि मेष राशीचं स्थान आहे, अतिशय धाडसी आणि साहसी असतो माणूस. अर्थात हे लक्षात घ्यायचंय की या प्रत्येक स्थानामध्ये हे फळ मिळण्यासाठी ग्रह शुभ असला पाहिजे. अस्तंगत नाही, राहू केतूच्या ऍक्सिस मध्ये नाही, नीचेचा नाही असा. धनस्थानामध्ये मंगळ असेल तर माणसाचं बोलणं मात्र खूप छान नसतं बरं का. मंगळ हा भांडणारा ग्रह आहे, त्यामुळे कडवट बोलतो आणि हातात पैसा टिकत नाही. तृतीय स्थान हे मंगळाचं म्हणजे भावंडांचं स्थान आहे. मंगळ हा भौम म्हणजे भावंडांचा कारक आहे, त्यामुळे भावंडांचं सौख्य चांगलं असतं. पण मंगळ हा पापग्रह आहे आणि तृतीय स्थान हे भुजा आणि कान आणि रेस्पिरेटरी सिस्टीम दाखवतं. त्यामुळे तृतीयातल्या मंगळाला कानाचे प्रॉब्लेम येऊ शकतात. चतुर्थामध्ये मंगळ शेत जमिनीचा कारक आहे. मंगळ म्हणजे भौम म्हणजे भूमीचा मालक. चतुर्थ स्थाने भूमी भवनच आहे स्थान, त्याच्यामुळे इथे शेत जमिनीचा योग असतो. पण मंगळ हा सौम्य ग्रह नाही आणि हे घराचं स्थान आहे, त्याच्यामुळे गृह सौख्य मिळत नाही, भांडणं असतात. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे, लक्ष्मी स्थान आहे, शुभ स्थान आहे. मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे, त्यामुळे इथे हा संतती शिक्षण यांच्यामध्ये अडथळे निर्माण करतो. त्याच्याशिवाय यकृताचा विकार दाखवतो, जोडीदाराशी पण भांडतो, कारण प्रणयाचा कारक नाहीये, प्रणयाचं स्थान आहे. षष्ठ स्थानामध्ये मंगळ हा पापग्रह, उपचय स्थानामध्ये उत्तम, रोगऋण रिपूचा नाश करतो. षष्ठ स्थाने रोगऋण रिपूचं स्थान आहे. मंगळ हा पापग्रह आहे, षष्ठ स्थाने उपचय स्थान आहे, बेटर विथ टाइम. त्यामुळे मंगळ इथे रोगऋण रिपूचा नाश करून प्रगतीकडे जाणार आहे आणि उपचय स्थान असल्यामुळे हा जास्त चांगले परिणाम देतो. सप्तम स्थानामध्ये हा मंगळ दोष आहे आणि मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे. सप्तम स्थान हा भावनिक लैंगिक सुखाचं स्थान आहे. मंगळ हा शुभग्रह नाही, त्यामुळे विषय वासना असणारा हा मंगळ दोष आहे. अष्टम स्थान हा पण मंगळ दोषाचं स्थान आहे, कारण हे त्रिक स्थान आहे, हे उपचय नाही. मंगळ हा पापग्रह आहे आरोग्याला, त्यामुळे अतिशय प्रतिकूल आहे. उष्णतेचे विकार असतात आणि गोचरीने मंगळ अष्टमातून जाताना जर प्रसूतीची वेळ आली असेल तर अवेळी प्रसूती होते. भाग्यस्थानामध्ये मंगळ हे लष्करी नोकरीचं स्थान आहे. नोकरीमध्ये हा भाग्यस्थानामधला जो मंगळ आहे हा पोलिसामध्ये पण फारसा तो प्रसन्न चित्त नाही राहत, कारण मंगळाला विश्वासाच्या स्थानामध्ये तो गेल्यामुळे त्याचे विश्वास नसतात. तो प्रॅक्टिकल ग्रह असल्यामुळे तो गुरुजनांशी सुद्धा वादविवाद करणार आहे. प्रवासाला मात्र हा अनुकूल आहे. दशमामध्ये अतिशय शासकीय सेवेला अनुकूल हुकुमशहा मंगळ असतो. एकादशामध्ये हा मंगळ खूप पैसे देणार आहे, पण वळवळ 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 करणारा माणूस आणि शेवटपर्यंत मैत्रीत कोणी राहत नाही, कारण हा एका जागी थांबणारा ग्रहच नाही हो. व्ययस्थानामधला मंगळ हा अशुभ बंधन योगाचा असू शकतो. जर याच्यावर पापग्रहाची दृष्टी असेल तर बंधन योग होत नाही आणि हा मंगळ दोषाचा पण मानला जातो. बघा तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ कुठल्या कुठल्या प्रकारे कार्यरत आहे, तुमचं तुम्हाला कळतंय, चांगला आहे वाईट आहे. सोपं झालंय की नाही तुम्हाला समजणं? पुढचा एक ग्रह आपण बघूया प्रत्येक स्थानामध्ये काय करतो. माझा चॅनल सबस्क्राईब करा, पुढच्या एपिसोडची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.